कॉक्रोच जनता पार्टीचं जयपूर येथील आंदोलनात अभिजित दिपकेंना मारहाण झाली। ज्या पद्धतीने अभिजित दिपके वारंवार ज्या पद्धतीच्या प्रसिद्धीच्या होतात आहेत आणि ज्या पद्धतीनं कॉक्रोच जनता पार्टी ही तरुणाईला घेऊन एक वेगळ्या समीकरणाला जोडू पाहत आहे। वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं अभिजित दिपके आणि आजचा तरुण हा एकमेकाच्या संदर्भातून एक समांतर व्यवस्था निर्माण करून ज्या पद्धतीने या शासनाच्या वतीनं जी काही परिस्थिती मांडण्यात आली आणि नेट पेपर फुटीच्या नंतर ज्या पद्धतीने धर्मेंद्र प्रधानांची जबाबदारी समजून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करून त्यांना या पदावरून पायउतार करण्याच्या मागे ज्या पद्धतीने हात धुवून लागली, त्याचं आज तिसरं आंदोलन जयपूरमध्ये। ज्या पद्धतीने या जयपूरच्या आंदोलनामध्ये काही घटकांनी घुसून या अभिजितवर जो हल्ला केलाय आणि खऱ्या अर्थानं हा हल्ला लोकशाहीच्या दिलेल्या अभिव्यक्तीवर हल्ला आहे का? ज्या पद्धतीने हा हल्ला या देशाच्या ज्या पद्धतीने एक अधिकारावर हल्ला आहे का? आणि या हल्ल्यामुळे कशा पद्धतीने चित्र आणि परिस्थिती बदलेल याचंच विश्लेषण करण्यासाठी आज तुमच्या समोर आहे। नमस्कार, मी राजेश दुबे, मंथन मध्ये आपलं स्वागत आहे। लोकशाहीने प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीने आंदोलन करण्याची, अभिव्यक्ती व्यक्त करण्याची आणि आपल्या मनाला जर पटलं नाही तर त्याच्याबद्दल रोष व्यक्त करण्याचा एक अधिकार दिलाय। वास्तविक स्वरूपात हा अधिकार प्रत्येक माणसाचा आहे, कारण की ज्या पद्धतीच्या कार्यवाया या समाजात होतात, ज्या पद्धतीची समाजामध्ये एक भूमिका मांडली जाते आणि ती भूमिका प्रत्येकाला पटेल असं नाही, मग त्या भूमिका ही पूर्णपणे त्या विषयाशी परिपूर्ण असतील असंही नाही। मग या संदर्भातून लोकशाहीनं जे एक सगळ्यात मोठा अधिकार आम्हाला दिलाय तो म्हणजे आंदोलनाचा अधिकार, आणि हा आंदोलनाचा अधिकार कुणीच कोणापासून हिरावून घेऊ शकत नाही। हा, त्याच्यात जर कोणत्या गोष्टी सामाजिक परिस्थिती जर वेगळ्या पद्धतीने नेण्याचा प्रयत्न असेल, देशाच्या भूमिकेवर जर गंडांतर आणण्यासाठी किंवा देशविघातक कारवायांसाठी हे आंदोलन असेल तर निश्चित स्वरूपात या आंदोलनाला कशा पद्धतीनं रोखावं ही सरकारची जबाबदारी आहे। परंतु एखादा व्यक्ती जर एखाद्या रस्त्यावर उतरून आपली जर अभिव्यक्ती सादर करत असेल, एखादा विषय मांडून आपल्या पद्धतीने आपल्या समर्थकांच्या माध्यमातून एखादा विषय सरकारच्या समोर आणत असेल तर त्याला कसल्याही कोणालाही रोखण्याचा अधिकार दिलेला नाही। मात्र जयपूरमध्ये अशा पद्धतीच्या या भूमिकेला किंवा या कॉक्रोच जनता पार्टीच्या ज्या आंदोलनाला ज्या पद्धतीनं या बाहेरील असामाजिक तत्वांनी जे गालबोट लावलंय ना, हे खऱ्या अर्थानं आता या सामाजिक पटलावर शोधलं पाहिजे। विचार पटो किंवा न पटो, विचाराची भूमिका सोबत असो किंवा नसो, तुम्हाला दुसऱ्यावर हल्ला करण्याचा अधिकार कोणी दिलेला नाही। हा, त्याचा तुम्ही विरोध दर्शवू शकता, त्याच्यावर तुम्ही खंडन करू शकता, त्याच्यावर तुम्ही मत व्यक्त करू शकता, पण या स्वरूपात जेव्हा गर्दीत जाऊन त्याच्यावर ज्या पद्धतीचा भ्याड हल्ला करण्यात आला आणि ज्या पद्धतीने त्याला मारण्यात आलं, खऱ्या अर्थानं हे वास्तविक परिस्थितीला सोडू नये। किंवा हीच परिस्थिती जर एखाद्या परिस्थितीशी आली आणि या अशा परिस्थितीमध्ये जर त्या माणसाचं काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण? या सगळ्या प्रश्नांना खऱ्या अर्थानं शासनाच्या पटलावर आता अधोरेखित झालं पाहिजे। ज्या पद्धतीने राजस्थान पोलिसनं आणि राजस्थानच्या कायदा आणि सुव्यवस्थेनं ज्या पद्धतीचे प्रयोग केले, खऱ्या अर्थानं हे प्रयोग त्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीच्या सिव्हिल ड्रेसमध्ये त्या अभिजित दिपकेच्या आजूबाजूला एक विळख्यात तयार करण्यात आला होता आणि त्या विळख्यात ज्या पद्धतीने ही कारवाई सुरू झाली किंवा ज्या समाजकंटकाने त्या अभिजितवर हात उचलला, त्यावेळेस ही प्रयोग थांबवण्यात ही यंत्रणा यशस्वी झाली नसता या सगळ्या भूमिकेची काय अवस्था झाली असती आणि एवढ्या मोठ्या गर्दीत जर अशा पद्धतीची परिस्थिती जर ओढवली असती तर त्याला नियंत्रित करण्यासाठी जी व्यवस्था आणि जी परिस्थिती ओढावं लागली असती त्याला जबाबदार कोण होतं? हे खऱ्या अर्थानं या कॉक्रोच जनता पार्टीच्या संयोजकांनीच याची तसदी घेतली पाहिजे, कारण की कोणतंही आंदोलन असेल आणि कोणतीही परिस्थिती असेल, असे असामाजिक जे घटक आहेत,
अशा पद्धतीचे समाज कंठक आहेत, हे समाज कंठक त्या आंदोलनामध्ये घुसून आपल्या वेगवेगळ्या पद्धतीचे हातकंडे वापरण्याच्या प्रयोगात असतात. आता एनएकेने या सगळ्या गोष्टीचा दोषारोप जर राजस्थान सरकारवर फोडण्याचा प्रयत्न केला किंवा या सगळ्या गोष्टीचा प्रयोग जर खऱ्या अर्थानं दुसऱ्यावर थोपण्याचा प्रयत्न केला, ही खूप मोठी एक ही एक खूप मोठी दोषारोप असेल. कारण की ह्या सत्य घटना आणि सत्य परिस्थिती जोपर्यंत माहीत होत नाही आणि जोपर्यंत या घटनेचा खरा जो विमर्श आहे, जो खरा आशय आहे तो कळत नाही, तोपर्यंत हे एकमेकावर केलेली चिखलफेक फक्त सामाजिक भूमिकेत एकमेकावर उडवलेले शिंतोडे असतील. पण वास्तविक स्वरूपात अभिजितची जी भूमिका आहे आणि अभिजितला ज्या पद्धतीने हे सगळे कॉक्रोच जनता पार्टीचे लोक ज्या पद्धतीने खांद्यावर घेऊन सगळ्या गर्दीच्या ठिकाणी नेऊन सोडतात, वास्तविक स्वरूपात याची काळजी या संयोजकांनी घेतली पाहिजे. कारण की अभिजितच्या आजूबाजूला ज्या कमीत कमी 5 फुटापर्यंत तरी अशा पद्धतीचा ढाचा निर्माण झाला पाहिजे की त्यामध्ये अपरिचित व्यक्ती घुसता कामा नये. त्या व्यक्तीचा काही ना काहीतरी जोपर्यंत आपल्याशी या संघटनेशी काहीतरी परिचय असल्याशिवाय त्याला त्या वलयामध्ये प्रवेश देता कामा नये. परंतु याची काळजी घेणार कोण? कारण की या गोष्टीमध्ये दोन्ही पक्ष त्यांच्या सोबत आहेत. जर ही घटना अशा पद्धतीने घडली तर त्याचं दोषारोप मोडून हे आपल्या स्वतःच्या पब्लिसिटी स्टंट साठी वापर करू शकतात. पब्लिसिटी स्टंट कशी तयार करावी ही तुम्हाला काही सांगायची गरज नाही. मग अशा पद्धतीची जर मनीषा जर निर्माण करून जर हा प्रयोग करण्यात आला असेल तर खऱ्या अर्थाने या लोकशाहीला सगळ्यात मोठा हा बट्टा असेल. आणि परंतु ज्या पद्धतीने हे अराजक तत्व हे समाजकंटक जर खऱ्या अर्थानं घुसून अभिजितवर जर यांनी हल्ला केला असेल तर खऱ्या अर्थानं अभिजितचा आवाज दाबण्याचा जो प्रयोग या समाजकंटकांनी केलाय ना, त्यांनी या लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही गोष्टी खऱ्या अर्थानं पटलावर आल्या पाहिजेत. कारण की सामाजिक प्रश्न हे सुटण्यासाठी हे आंदोलन आहेत. आज ज्या पद्धतीने 24 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य ज्या गोष्टीशी जोडलेलं आहे, या गोष्टीनं या 24 लाख विद्यार्थी आज होरपळलेले आहेत आणि त्यांना या 19 जूनला परत परीक्षा देण्याची वेळ आलेली आहे. ही वेळ कशामुळे आली, याला जबाबदार कोण, याच्यावर या दोषींवर जरी सध्या ट्रायल चालू असतील, याच्यावर ज्या पद्धतीची कारवाई सुरू असेल, पण ह्याच्यातले खरे जे मोठे मासे आहेत, ह्याच्यातले खरे मोठे धूर्तपणे आपली कार्यवाही करणारे लोक आहेत, अजूनही गळाला लागलेले नाहीयेत. कारण की या प्रक्रियेमध्ये या तुटपुंज व्यवस्थेवर ही सगळी प्रक्रिया आणि हे दोषारोप मोडून थोपून चालणार नाहीत. यापेक्षा मोठमोठी मासे, मोठी यंत्रणा याच्यात सक्रिय पद्धतीनं कामाला होती. आणि ही सक्रिय यंत्रणा जेव्हापासून कार्यरत झाली तेव्हापासूनच अशा पद्धतीच्या फुटीरवादी व्यवस्थेला जी एक खऱ्या अर्थाने चालना मिळाली आणि खऱ्या अर्थानं या शासनाची नैतिक जबाबदारी आहे की अशा घडणाऱ्या पेपर लीकच्या घटनेंना कशा पद्धतीने नियंत्रित करायचं आणि या ज्या विद्यार्थ्यांची जी गळचेप होते, ज्या विद्यार्थ्यांची खऱ्या अर्थानं हेळसांड होते आणि आज ज्यांचा आत्मविश्वास पूर्णपणे गमावलाय, ते परीक्षा उत्तीर्ण करणार कशी, या सगळ्या प्रश्नांची घिरटी आता या सगळ्या व्यवस्थेच्या आजूबाजूला फिरतायत. पण खऱ्या अर्थानं आज अभिजित जो ज्या पद्धतीचा आवाज या पेपर लीकच्या संदर्भात मांडतोय, ज्या पद्धतीच्या या विषयाशी झगडतोय आणि एक साधन म्हणून जी कॉक्रोच जनता पार्टी त्याने हाताशी धरून या सगळ्या गोष्टीचा प्रयोग करतोय ना, खऱ्या अर्थानं त्या प्रयोगाला भले तुमचं मत पटो किंवा न पटो, पण एक संवैधानिक त्याला दिलेला अधिकाराचा तो वापर करतोय हे निश्चितपणे मांडलं पाहिजे, याचं मान्य केलं पाहिजे. कारण की प्रत्येकाला लोकशाहीने दिलेल्या या अधिकारावर जर अशा समाजकंटकांनी जर गदा आणण्याचा प्रयत्न केला, अशा पद्धतीने मुस्कटदाबी करून आवाज बंद करण्याचा प्रयोग केला तर खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये कोणी आवाजच उचलणार नाही. त्यामुळं आता शासनाची नैतिक जबाबदारी आहे की अभिजितवर झालेल्या हल्ल्याचा छडा जो त्याचा तपास लावावा आणि या संदर्भात कोणी चेतावणी दिल्या, कशा पद्धतीने या माथे फिरूंना भडकवण्यात आलं आणि अभिजितलावर हल्ला करण्यासाठी, यांना प्रवृत्त करण्यासाठी कुणी सुपाऱ्या दिल्या, याची खऱ्या अर्थानं आता तपासणी होणं गरजेचं आहे. या सगळ्या यंत्रणा ज्या पद्धतीने आज या समाजपटलावर कार्यरत आहेत ना,
या कार्यरत असलेल्या या यंत्रणेला खऱ्या अर्थानं जोपर्यंत अशा पद्धतीची सुरक्षित व्यवस्था मिळणार नाही, जोपर्यंत या सगळ्या समाजकंटकांचा चोख हिशोब होणार नाही, तोपर्यंत सामाजिक भूमिका ही जी सलोख्याची आणि शिथिलतेची राहणार नाही. परंतु खऱ्या अर्थानं अभिजितवर हल्ला करणारा कोण होता आणि नेमकी या अभिजितवर हल्ला करण्याची मनस्थिती का निर्माण झाली, या संदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न असतील किंवा उत्तर असतील तर निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.